सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी माझे ब्लॉग फोनमधून कसे एडिट करतो। तर चला तुम्हाला दाखवतो। तर गाइज मी यूज करतो कॅपकट, जे की एडिटिंगसाठी खूप सोपं आहे, ज्याच्यात ट्रिम करणं, इफेक्ट टाकणं, टेक्स्ट वगैरे सर्व इझी आणि खूप सारे ऑप्शन त्याच्यात। मला मी फर्स्ट ऑफ मी तुम्हाला दाखवतो की माझी एडिटिंग मी कसे करतो। सर्वप्रथम आपण कॅपकटमध्ये गेलो। कॅपकटमध्ये गेल्यानंतर बघा इथून गेलं तर इथं असे ऑप्शन येतात, आपल्याला जे क्लिप घ्यायचे ते सर्व। त्यानंतर आता मी तुम्हाला क्लिप दाखवतोय बघा, एक दोन जे आपल्याला क्लिप पाहिजे ते सर्व आपण त्यात घेऊ शकतो। सर्व क्लिप पहिले मी ऍड करून घेतो। ऍड केल्यानंतर आपल्यासमोर असा एक डिस्प्ले येतो। सो आपल्याला जसे पाहिजे, आता आपली जी व्हिडिओ असते ती मोस्ट ऑफ टाइम हॉरिझॉन्टल याच्यात असते, त्यामुळे आपण तिला त्याचे एक्सपेक्टेड रेशो जो आहे तो हॉरिझॉन्टल करून घेऊ यूट्यूब प्रमाणे असं। त्यानंतर व्हिडिओला रोटेट करून घेऊ। रोटेट केल्याने आपल्याला एक्झॅक्ट लुक भेटतो गाइस, हे बघा तुम्ही बघू शकता। सो त्यानंतर असं इथून ठीक आपण स्प्लिट करतो, जो भाग आपल्याला नाही पाहिजे तो सर्व घेतो। आता तुम्ही बघू शकता बघा, इथून मला जेवढा भाग पाहिजे तेवढाच मी इथं घेईल। त्यानंतर उरलेला भाग इथून डिलीट करायला सोपं होतं, जसं की इथं मला हा भाग नाही पाहिजे पुढचा, सो सिलेक्ट झाला आहे, इथे डिलीट नंतर झाला। त्याच्यानंतर हा भाग वगैरे असं जेवढा भाग पाहिजे तेवढंच त्यातून हे सीन छोटे छोटे हे सर्व क्लिप ॲड करायचे आणि आपल्याच गाणं। आणि एवढंच नाही तर तुम्हाला इफेक्ट पाहिजे असेल तर त्यासाठी एक ऑप्शन असतं जे की कॅपकटला कंटिन्यू लागतं, जे टर्बो व्हीपीएन। टर्बो व्हीपीएन ऑन केल्या गेल्या पहिले तुम्हाला ते कनेक्ट करायला लागतं। ते ऑटोमॅटिक जे सर्व्हर फास्टेस्ट सर्व्हिस आहे नेटवर्क कनेक्टला ते ऑटोमॅटिक हे करतं। आता सध्या तुम्ही बघू शकता युनायटेड स्टेट्सचं कनेक्ट झालं आहे आपल्याला। आणि आता त्यानंतर काय करायचं, कॅपकट करून रिओपन करायचं, त्याच्याने ते रिलोड होतं आणि पटपट चालतं। सो ही आपली पहिली क्लिप होती। त्यानंतर ती ओपन केली तर तुम्हाला म्युझिक हवे असेल तर तुम्हाला म्युझिक देखील इथून भेटू शकते बघा, साऊंड इफेक्टमधून जे पाहिजे ते। समजा आपण एक्सप्रेशन वगैरे म्हणतोय बघा, हे झालं हे डीप साऊंड। त्यानंतर याच्यामध्ये इफेक्ट सुद्धा खूप सारे मोठ्या प्रमाणात आहे गाइस। इथं तुम्हाला खूप सारे इफेक्ट भेटतात जे की मोस्ट ऑफ यूज होतं वगैरे। आता तुम्ही इथं बघू शकता बघा, हा इफेक्ट हा तर खूप जणांना माहीत असेल, हा वाला इफेक्ट हा झाला। त्यानंतर हा स्क्रीन ओपनिंगला, त्यानंतर झूमिंग वगैरे सर्व ग्लो इफेक्ट झाला असे। तेवढंच नाही गाइस, तर तुम्हाला त्यामध्ये अजून खूप सारे हे तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट दाखवतो मी 2 मिनिटं। हे बघा, आता आपण यानंतरची जी दुसरी क्लिप आहे त्यासाठी आपल्याला ॲड करायला एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट पाहिजे। तर यावर क्लिक केल्यानंतर एवढे भारी भारी येतं ना, सध्या तर खूप भारी भारी इफेक्ट आलेले, ते म्हणजे बघा आता हा इफेक्ट बघा तुम्ही बघितला। त्यानंतर तसंच एक सेम अजून एक दाखवतो तुम्हाला भारी मधला, हे बघा हा वाला हा इफेक्ट, त्यानंतर हा इफेक्ट असे खूप सारे इफेक्ट तुम्हाला ॲड करतात। आणि टेक्स्टचं तर तुम्ही विचारूच नका गाइस, टेक्स्ट आपल्याला खूप साऱ्या प्रमाणात भेटून जातं आहे बघा। तुम्ही एखादं टेक्स्ट टाकलं, समजा आता मी इथे टाकतो ओमकार ब्लॉग्स, सो मी इथे टाकला आणि इथे तुम्ही खाली बघू शकता बघा किती ऑप्शन आपल्याला बघा असे आलं। हे जे आपल्याला जे पाहिजे तसं सर्व प्रकारे इथे याच्यात भेटून जातं, हे बघा हे वाला झालं हे। त्यानंतर एवढंच नाही तर खूप सारे फॉन्ट स्टाईल सुद्धा आपल्याला खूप प्रमाणात अवेलेबल असतं इथं बघा। ही वाली ही तुम्ही जी घ्याल ती बघा असं। त्यानंतर इफेक्ट आहे आपल्याकडे असं वाले, जे मोस्ट ऑफ जो इफेक्ट मुलं यूज करतात रील्समध्ये ते म्हणजे तो म्हणजे हा वाला आहे, हा वाला तसा देव जो इफेक्ट यूज करतात तो म्हणजे हा वाला आहे, तुम्ही बघितला असेल खूप जणांच्या याच्यात। सो त्यानंतर ॲनिमेशन पण आहे, इन आउटला आहे बघा असं ॲनिमेशन येऊ शकतं, असं आहे। त्यानंतर हे वाला आहे असं आहे, फिडिंग आहे वगैरे खूप प्रमाणात काहीच असे मी अशा प्रकारे एडिटिंग करतो, जे मला पार्ट वगैरे लागत नाही शेवटी झालं असं। आणि त्यानंतर गाइस व्हिडिओला अजून थोडंसं असं सस्पेन्स टाईप बनवण्यासाठी मी काय करतो, आपल्या व्हिडिओतला एखादा भाग जो की आपण म्हणजे असं थोडं हे वाटलं पाहिजे, जसं की आता मी इथं काहीतरी बोलले तर मी काय करतो, तो भाग तेवढा भाग क्रॉप करून त्याला स्प्लिट करून हा भाग त्याचा
डुप्लिकेट पार्ट घेतो आणि तो इथून फर्स्ट नंबरला नेतो. त्याच्याने काय होतं, ब्लॉगची स्टार्टिंग जेव्हा होते ना तेव्हा ती स्टार्टिंग होऊन थोडं मध्ये आपला इंट्रो वगैरे, त्यानंतर डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट, मग जेणेकरून खूप सारे जण ब्लॉग बघता वगैरे असं नाही का, की पुढे काय झालं म्हणून ते बघण्यासाठी त्यासाठी मी तशी आयडिया करतो. तर काही अशा प्रकारे मी माझे ब्लॉग्स एडिट करतो आणि ना माझं काही सेटअप आहे ना काही, मी जे काही माझ्या मोबाईल यूज करतो आणि ते मला सोपं जातं. कारण मी लास्ट टाइम एकदा लॅपटॉपवर बघत होतो एडिटिंगचं, पण मग सगळे फंक्शन वगैरे सगळे हॉरिझॉन्टलमध्ये दिसतात, त्याच्यामुळे मला थोडंसं ते जमलं नाही. मग बेसिकली मी सध्या मोबाईलमध्येच एडिट करतो आणि मला ते सोपं वाटतं, त्याच्यातच पुढं करेल मी कंटिन्यू. जमलंच पुढं तर मग लॅपटॉप बघेल मी ट्राय करून, बाकी सध्या पुरतं त्याच्यावर करा. आणि कॅपकट हा ॲप खूप सोपा आणि खूप भारी पण आहे गाईस. पूर्ण एडिटिंग त्याच्यात तुम्ही कोणती पण एडिटिंग करू शकता, फक्त चांगले शिकणे. कारण आता मला पण एवढी काही एडिटिंग येत नव्हती, पण हळूहळू मी शिकत गेलो आणि अजून पुढं जे ॲडव्हान्स लेवल असेल जे काही ती मी हळूहळू शिकल. बाकी छोटे मोठे एडिटिंग करतो मी थोडंफार कॅपकटमध्येच आपल्या. आणि तो ॲप बेस्ट आहे भाऊ, मला असं वाटतं माझ्यासाठी तरी की कॅपकट बेस्ट आहे. बाकी मग बाकीचे जणांचं कधी कधी काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, की जसं की ज्यांच्याकडे आयफोन आहे त्याच्यामध्ये कॅपकट येत नाही, तर ते रिलिजन चेंज करा वगैरे सगळं खूप गोष्टी करायला लागतात तेव्हा ते कॅपकट येतं. बाकी मोस्ट ऑफ जण मी बघितलं ना तर BN वगैरे यूज करतात, ते पण बेस्ट आहे. पण मग असे फिल्टर इफेक्ट खूप सारे पाहिजे असेल तर तुम्हाला कॅपकट शिवाय पर्याय नाही गाईज. बस एवढं तुम्हाला म्हणणं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल आता कशी एडिटिंग करतो वगैरे मी, माझं सगळं असं आहे सर्व. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण कोणता ॲप यूज करता एडिटिंगला ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. बाय.